नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया नागेश्वर भंडारा उत्सव तसेच ह्यात समोर दिसते आपल्याला तपोभूमी याविषयीची माहिती। 150 वर्षापूर्वी काही साधू कुंभमेळ्यातून हैदराबादकडे जात असताना मुशी येथे वास्तव्यास आले व भिक्षा मागून येथे तपश्चर्या करू लागले। त्यातील काही साधू निघून गेले व राहिलेले 4-5 साधू येथेच भिक्षा मागून या समोर दिसते आंबराईत तपश्चर्या करू लागले। पूर्वी ती आमराई होती, परंतु एके दिवशी असे झाले की नागरिकांनी दुधात भाताचे शीत टाकल्याने ते रागाला आले व त्यांनी दुसऱ्या गावाकडे समाधी घेण्यासाठी प्रयाण केले। परंतु नागरिकांनी त्यांना विनंती केली, परंतु ते काही थांबले नाहीत। त्यांनी सांगितले की मी जरी नसलो तरी माझ्या ह्या पादुका घ्या व महाशिवरात्रीनंतर 4-5 लोकांना जेवण घालू घाला। त्या दिवसापासून ही जी प्रथा चालू झाली ती आजपर्यंत चालू झालेली आहे। हा समोर बघताय तुम्ही तपोवन भूमी आहे। येथेच एक नंदादीप आहे। या नंदादीपाची स्थापना नामदेव काशीबा आलाट यांनी केली। आज ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येथे भाविक येतात। या यात्रेमध्ये महाशिवरात्रीनंतर दुसऱ्या दिवशी भंडारा उत्सव असतो। या भंडारा उत्सवामध्ये लाखो नागरिक येतात व प्रसाद घेऊन जातात। तसेच तिसऱ्या दिवशी हा लिलाव असतो या आपण समोर बघताय त्या मंदिरामध्ये। त्यानंतर कुस्तीचा जंगी कार्यक्रम असतो। आपण थोड्या वेळात बघणार आहे की नागेश्वर महाराजांची समाधीस्थळ हे लोहगावजवळून केडगाव शिंदे या ठिकाणी आहे। याच ठिकाणी आपण समोर बघताय आपण सद्गुरू नागेश्वर महाराज ही समाधीस्थळ हे लोहगावपासून काही अंतरावर आहे आणि मोशीपासून 12 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। आता बघूया या यात्रेतील काही छायाचित्रे, क्षणचित्रे। ही यात्रा 3 दिवस असते। बघा, संध्याकाळचे दृश्य आपल्याला खूपच सुंदर असे दिसते। याच ठिकाणी याच आंबराईत भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो। दरवर्षी लाखो भाविक येथे प्रसाद घेतात व जातात।